आम्ही याच्या पूर्वी सुद्धा सांगितलं की बाबा आम्हाला जे आहे कोणाची लढाई करायचं नाही, भांडण करायचं नाही, आमचं वाचवा त्यांना द्या आमचं. पण आज कशासाठी आमच्या लोकांवर हल्ले करतात? एखाद्या ग्रामपंचायतीमध्ये मतदान केलं नाही म्हणून घरं जाळली जातात, नागरिक बांधवांची, कुंभार बांधवांची घरं जाळली जातात. अरे काय आम्ही मतदान करायचं नाही का कुणाला? तुम्ही सांगा तेच करायचं का? ही दादागिरी थांबणार आहे की नाही? ती दादागिरी थांबवा. आणि यापुढं मला तुम्हाला सांगायचं, तुम्ही सगळे एकत्र राहिलात तर तुमचं आरक्षण टिकेल. मला तुम्हाला हे सांगायचं आहे, तुम्ही कुठल्या पक्षात आहात त्याच्याशी मला कर्तव्य नाही. तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षातून ओबीसीचं संरक्षण करण्यासाठी तुम्ही पुढे आलं पाहिजे. असं करून चालणार नाही. एकदा यायचं, एक बोलायचं, बाहेर गेल्यानंतर दुसरंच काहीतरी बोलायचं आणि पिछे हात घडवायची. असं करू नका. राहायचं तर प्रामाणिकपणे एकदम मजबूतीनं उभे राहा. ते नाही ओबीसीचं आरक्षण आम्ही कुणाला त्याच्यात वाटे करू होऊ देणार. सांगा ना बाबा. पण दुर्दैव आहे, केवळ मतांसाठी तुम्ही हे करणार आहात का? केवळ मतांसाठी घाबरण्याचं कारण नाही. आणि तुम्हाला मी सांगतो, जर तुम्ही एक राहिलात 54%, तुमच्या बरोबर दलित, आदिवासी, इतर सगळे समाज तुमच्या बरोबर, मुस्लिम सगळे तुमच्या बरोबर राहतील. पण तुम्ही आपापसात लढत राहिलात तर काही होणार नाही. एकत्रित राहा. तो मोठा मी मोठा हा भेदभाव नाही. आम्ही सगळे सारखे, आम्ही सगळे सारखे असं समजून आपण कामाला लागलं पाहिजे. काल जी मिटिंग झाली त्याच्यामध्ये हे ठरलं